ॲडमिशन गेटवेच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी अक्षय चिवटे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून NTA द्वारे जे रिफंड येणार आहे नीटच्या विद्यार्थ्यांसाठी, तर त्याची प्रोसेस जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला गुगल क्रोममध्ये जायचे आहे. गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर गुगल क्रोममध्ये त्या ठिकाणी NTA.NEET अशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्च करायचं आहे. NTA.NEET सर्च केल्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं NTA.NEET अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी टाकलेलं आहे. तर पहिलीच वेबसाईट त्या ठिकाणी येत आहे नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रान्स टेस्ट. ही वेबसाईट त्या ठिकाणी आलेली आहे. गुगलवरती गेल्यानंतर तर NTA नीट असं सर्च केल्यानंतर तुम्हाला जी पहिली वेबसाईट येईल त्याच्यामध्ये NEET.NTA.NIC.in या वेबसाईटवरती जायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला दिसेल या ठिकाणी नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रान्स टेस्ट म्हणजेच नीट UJ. तर अशा पद्धतीने ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी लेटेस्ट न्यूज हा एक टॅब आहे. त्याचबरोबर खाली एक टॅब आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी. तर कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी या टॅबमध्ये जर आपण बघितलं तर कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी या टॅबमध्ये पहिलाच ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला आहे फी रिफंड. फी रिफंड हा पहिलाच ऑप्शन त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आणि या फी रिफंड या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर आपण क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा ऍप्लिकेशन नंबर, पासवर्ड ही माहिती त्या ठिकाणी विचारलेली आहे. तर आपण या ठिकाणी एका विद्यार्थ्याचा ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड देणार आहोत. ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर कॅप्चा त्या ठिकाणी दिलेला आहे, कॅप्चा त्या ठिकाणी एंटर करायचा आहे. कॅप्चा एंटर केल्यानंतर लॉग इन वर क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला होम पेज येईल. होम पेज मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल, ऍप्लिकेशन फॉर्म दिसेल, पेमेंटचे डिटेल्स दिसतील. त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्मचं स्टेटस असेल, ऍप्लिकेशन फॉर्मचं स्टेटस असेल, फी पेमेंट असेल, या सर्व गोष्टी दिसतील. तुम्ही भरलेला फॉर्म या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर कन्फर्मेशन पेज डाउनलोड करण्याचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. तर ही सर्व गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे आणि शेवटी एक ऑप्शन दिलेला आहे त्यांनी सगळ्यात महत्वाचा, रजिस्टर बँक डिटेल्स फॉर रिफंड. याच्यावरती क्लिक करायचं आहे. बँक डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बँक खाते के अनुसार खाता धारक का नाम म्हणजेच अकाउंट होल्डरचं नेम त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. अकाउंट होल्डरचं नेम या ठिकाणी मी मेन्शन करत आहे. त्याच्यानंतर IFSC कोड त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचा आहे. त्यानंतर अकाउंट नंबर तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. आणि बँकेचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. परत एकदा सांगतो की जेव्हा तुम्ही स्क्रीनवरती लॉग इन करताल, स्क्रीनवरती लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने होम पेजला येताल. होम पेजला थोडं स्क्रोल केल्यानंतर खाली आल्यानंतर रजिस्टर बँक डिटेल्स फॉर रिफंड या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे. तर बँक डिटेल्स वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि बँक डिटेल्स वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ज्या अकाउंटवर तुम्हाला रिफंड पाहिजे त्या अकाउंटचे डिटेल्स त्या ठिकाणी फिल करायचे. सगळ्यात पहिल्यांदा त्या अकाउंट होल्डरचं नेम आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर IFSC कोड आपल्याला त्या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे अकाउंट नंबर. काळजीपूर्वक आपल्याला अकाउंट नंबर त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. अकाउंट नंबर चुकला तर रिफंडची प्रोसेस होणार नाही. तर अकाउंट नंबर आपल्याला परत कन्फर्म करायचा आहे. बँकेचं नाव त्या ठिकाणी द्यायचं आहे की कोणत्या बँकेचं तुमचं अकाउंट आहे. तर ह्या गोष्टी एंटर करायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं खाली त्यांनी कॅन्सल चेक विचारलेला आहे पण तो ऑप्शनल आहे. तर कॅन्सल चेक आपल्याकडे नसेल तर काही काळजी करायची गरज नाही. अकाउंटचे डिटेल्स त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित फिल करा, तुमचं रिफंड त्या ठिकाणी प्रोसेस होऊन जाईल. तर अशा पद्धतीने बँक डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे आणि या विद्यार्थ्यासाठी मी माझे बँक अकाउंट डिटेल्स त्या ठिकाणी व्यवस्थितपणे रजिस्टर केलेले आहेत. तर अशी ही सिंपल प्रोसेस आहे. भरपूर विद्यार्थ्यांचा असा समज आहे की ज्या अकाउंटवरून पेमेंट केलं त्याच अकाउंटवर पैसे रिटर्न येणार, तर तसं नाही. तुम्ही या प्रोसेसमध्ये जो अकाउंट नंबर देणार त्या अकाउंट नंबरवरती तुमची रिफंडची प्रोसेस त्या ठिकाणी NTA मार्फत केली जाणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांना रिफंड पाहिजे आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी रिफंडसाठी आपले अकाउंट डिटेल्स आपल्या NTA.NEETच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्या लॉग इन मध्ये जाऊन त्या ठिकाणी ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून रिफंड प्रोसेस बद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे.
असेच आणखी अपडेट मिळवण्यासाठी ॲडमिशन गेटवेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलवर अपडेट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळत जाईल. धन्यवाद.